नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण कैरीचा मुरांबा करणार आहोत। तर ह्या राजापुरी मुरांब्याच्याच खास कैऱ्या येतात, या राजापुरी कैऱ्या असतात या। आणि कैरीवाल्यांकडे आता सर्रास बाजारात विकायला आलेल्या आहेत, लोणच्याच्या किंवा मुरांब्याच्या। तर आपण या 1.5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्याचा आपण गुळ घालून मुरांबा करणार आहोत, साखरेचा नाही करणार आहे मी। तर मी माझा शॉर्ट व्हिडिओ पण ह्याच्या आधी आला होता, तर मी हा आता एक मोठा व्हिडिओ करणार आहे तुमच्यासाठी। तर प्रथम आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पाणी असेल तर व्यवस्थित पुसून घ्यायच्या। नंतर हे वरचं जे आहे तर हे काढून घ्यायचं व्यवस्थित आणि ज्या साला काढून घ्यायच्या पहिल्या। कडक कैऱ्या पाहिजेत एकदम अशा। आपण सगळ्या कैऱ्यांच्या साला काढलेल्या आहेत आणि आता त्या कापून घेणार आहोत आपण। कापून नंतर आपल्याला त्या किसून घ्यायच्या आहेत किसणीवर। तर हा जो मोठा भाग आहे किसणीचा, ह्याच्याने आपण ती किसून घ्यायची आहे। अशा सर्व आपण कैऱ्या किसून घेऊया। आपण कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत एकदम। आणि 1.5 किलो कैरीसाठी आपल्याला 1 किलो गुळ लागणार आहे आणि ही पाव किलो साखर घेणार आहे मी। तर प्रथम आपण कैरीचा किस आहे तो ह्या टोपामध्ये जाड बुडाचं भांडं घेतलंय आणि त्याच्यात आपण तो थोडा परतून काढायचा आहे। त्यातलं पाण्याचं प्रमाण असेल तर ते निघून जाईल। हा किस व्यवस्थित असा परतून काढायचा आहे। एक कैरी थोडीशी पिवळी निघाली तर ठीक आहे, तरी कडक होती ती। थोडं परतून झाल्यानंतर आपण याच्यात हा गूळ टाकून देणार आहोत। गुळाच्या पाण्यामध्ये ती कैरी शिजली जाईल। आणि ही पाव किलो साखर आहे। आपण सर्व आता एकत्र परतून काढणार आणि बारीक गॅसवर आता हे शिजत ठेवणार आहोत। तर त्याचं पाणी होईल गुळाचं आणि हळूहळू मुरांबा तयार होईल आपला। आपण हा मुरांबा एका पॅन मध्ये काढून घेतला, कारण पॅन मध्ये लवकर सुकतो तो टोपापेक्षा। आणि आता आपण याच्यामध्ये जायफळ लवंगा टाकणार आहोत, एक 5-6 लवंगाचा खूप छान चव पण लागते आणि वास पण मस्त येतो। आणि ही वेलची जायफळची पूड आहे, गुळ असल्यामुळे जायफळ पण छान वाटतं। आणि हे आता जवळजवळ सुकायला आलंय, एक 5 मिनिटं ते सुकेल। थोडंसं अजून सुकलं की आपण मग गॅस बंद करून टाकूया। आपला मुरांबा तयार झालेला आहे, अगदी रसरशीत मस्त। आणि ह्या स्टेजला आपण गॅस काढून टाकायचा, कारण तो अजून आळून जाणार, घट्ट होणार। आणि इतका मस्त झालेला आहे, नक्की करून बघा मुरांबा असा। आणि गूळ घालून मस्त केलेला आहे तो। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।